बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 2 वर्षापर्यंत बाळाची वाढ आणि विकास ही अतिशय झपाट्याने होत असते. मग ती शारीरिक वाढ असू द्या, बौद्धिक वाढ असू द्या किंवा बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट असू द्या. आणि या सगळ्या गोष्टी योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य त्या प्रकारे होण्यासाठी पालकांनी सुद्धा बाळाला त्या पद्धतीने सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपला बाळ हा हुशार असावा, गुटगुटीत असावा, सुदृढ असावा किंवा काटक असावा, तर दिवसातून कमीत कमी एकदा तरी बाळाच्या पूर्ण शरीराचं मालिश करणं हे गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की बाहेरच्या ज्या काही मालिशवाल्या मावशी आहेत त्या बाळाचं मालिश करण्यासाठी बोलवल्या जातात आणि त्या अगदी घासून बाळाला रडवत मालिश करतात. खरं तर हे मालिश बाळाच्या काहीही कामाचं नसतं. मालिश ही गोष्ट अशी आहे की ती बाळाने एन्जॉय करणं हे बाळाच्या विकासासाठी गरजेचं असतं. मालिशमुळे बाळाचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, बाळाचा जो काही सेन्सरी अवेअरनेस आहे हा वाढायला मदत होते. त्याचबरोबर आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या जसं की बाळाच्या पोटामध्ये गॅस होणं, बाळ कॉन्स्टिपेटेड होणं, डेली पोट साफ न होणं किंवा बाळ हा सतत रडणं, किरकिर करणं, झोप न लागणं, बाळाचे ओठ काळे पडणं किंवा बाळाच्या चेहऱ्याचा शेप प्रॉपर होणं, बाळाला टीदिंग होत असेल तर त्या पेन पासून रिलीफ देणं किंवा बाळाच्या नाकाचा शेप किंवा बाळाच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर ते कशा पद्धतीने तुम्हाला क्युअर करायचं आहे किंवा बाळाच्या तळपायाचा मसाज, तळ हाताचा मसाज, प्रत्येक मसाज करताना ते स्ट्रोक्स देणं हे गरजेचं आहे की जे स्ट्रोक्स सायंटिफिकली प्रूव्हन आहेत किंवा बाळाचा मसाज करत असताना तुम्हाला योग्य त्या प्रकारे योग्य ती पद्धत वापरून बाळाचा मसाज करणं आवश्यक आहे. तुम्ही मला नेहमी कमेंट्स करत असता की आमच्या बाळाच्या या समस्या आहेत, या गोष्टी आहेत, बाळ व्यवस्थित झोपत नाही, बाळ व्यवस्थित खात नाही, बाळ ढेकर देत नाही, बाळाचं पोट साफ होत नाही. तर मी तुम्हाला एकच सांगेन की डेली जर आपण सांगितलेला जो मसाज आहे हा तुम्ही बाळाच्या बाबतीमध्ये करत असाल तर या सगळ्या समस्या नाहीशा होणार आहेत आणि बाळ हा अगदी काटक, सुदृढ, निरोगी आणि ताकदवान व्हायला मदत होणार आहे. या अगोदर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की जो मसाजचा बाळाचा व्हिडिओ आहे हा करू का, तर त्यावरती बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केल्या होत्या आणि त्याच रिक्वेस्टनुसार आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती बाळाच्या मसाजचा अगदी डिटेल व्हिडिओ स्टेप बाय स्टेप अगदी बाळाच्या तळपायापासून ते बाळाच्या डोक्यापर्यंतचा मसाज हा कशा पद्धतीने करायचा आहे, स्ट्रोक्स कसे द्यायचे आहेत आणि त्याचे काय काय फायदे आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला तो मसाज करायचा आहे हे अगदी सविस्तररित्या सांगितलेलं आहे. आताच तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असेल, अगदी न्यूबॉर्न बेबी पासून ते 2 वर्षापर्यंतच्या बाळाला करता येणारा हा मसाज आहे आणि तो मसाज केलाही पाहिजे कारण 2 वर्षापर्यंत बाळाची जी डेव्हलपमेंट आहे ही मेजर गतीने चालू असते आणि अशा दरम्यान जर तुम्ही या पद्धतीने अगदी ॲक्युरेट स्टेप्सनी, ॲक्युरेट स्ट्रोक्सनी बाळाला जर मसाज देत असाल तर तुमचा बाळ हा नक्कीच हेल्दी, सुदृढ आणि काटक होणार आहे. जर तुम्ही हा आपला व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर स्टोरी टॅब मध्ये आणि त्याचबरोबर बाळाच्या ग्रोथ नावाच्या हायलाइट्स मध्ये हे व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करू शकता, लिंक तुम्हाला मेसेज केली जाईल.